नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण अशा एका समस्येवर प्रकाश टाकणार आहोत जी वरवर पाहता फक्त हाडांची किंवा स्नायूंची कटकट वाटते, पण खरं सांगायचं तर ती शरीरातील एका मोठ्या मेटाबॉलिक म्हणजेच चयापचय संकटाची धोक्याची घंटा असते. एका तज्ज्ञ डॉक्टरच्या दृष्टिकोनातून आपण हा गुंतागुंतीचा विषय अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आता विचार करा, साध्या हालचाली करताना खांद्यात अचानक वेदना होऊ लागल्या तर तो फक्त स्नायूंचा थकवा असेल का? अजिबात नाही. बऱ्याचदा हा शरीराने दिलेला एक पूर्वसूचना देणारा इशारा असू शकतो. हा सगळा प्रकार नेमका काय आहे आणि त्याचा मधुमेहाशी कसा संबंध आहे हे उलगडणं खरंच खूप रंजक आहे. सर्वात आधी या समस्येची सुरुवात कशी होते याकडे लक्ष देऊया. हा एक अत्यंत छुप्या पद्धतीने येणारा शारीरिक इशारा आहे. होतं काय, दैनंदिन कामे करताना म्हणजे केस विंचरणे, शर्ट घालणे किंवा एखादी वस्तू काढण्यासाठी हात वर करणे अचानक कठीण होऊ लागतं. बहुतांश लोक याकडे वाढत्या वयाचा परिणाम किंवा काहीतरी जड उचललं असेल असं म्हणून साधं दुखणं समजून दुर्लक्ष करतात. पण हेच साधं वाटणारं दुखणं आतल्या आत एक गंभीर आजार लपवून असतं. वैद्यकीय भाषेत आपण याला फ्रोझन शोल्डर म्हणतो. ही अशी अवस्था असते जिथे खांद्याच्या सांध्याभोवती असलेली कॅप्सूल अक्षरशः कडक होते. यामुळे प्रचंड वेदना होतात आणि हालचालींवर खूप मर्यादा येतात. पण सर्वात धक्कादायक बाब म्हणजे वैद्यकीय अभ्यासांनुसार या अवस्थेचा डायबिटीज मेलिटस म्हणजेच मधुमेहाशी अत्यंत जवळचा संबंध आहे. हा नुसता सांध्यांचा आजार राहिलेला नाहीये. चला तर मग याच्या मुळाशी जाऊया. रक्तातली साखर, सांध्यातलं कोलॅजन आणि येणारा कडकपणा यांचं गणित कसं जुळतं ते पाहूया. जेव्हा शरीरात साखरेची पातळी दीर्घकाळ वाढलेली असते तेव्हा ती कोलाजनसारख्या अत्यंत महत्त्वाच्या प्रथिनांवर थेट हल्ला करते. निरोगी आणि लवचिक सांध्यांची तुलना साखरेमुळे खराब झालेल्या सांध्यासोबत केली तर फरक स्पष्ट दिसतो. साखरेमुळे कोलाजनचे प्रचंड नुकसान होते आणि सांध्याच्या आतले संपूर्ण वातावरणच बिघडून जाते. इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ही वाढलेली साखर कोलॅजनच्या मूळ रचनेतच बदल घडवून आणते. सांध्याभोवती असलेली ही कॅप्सूल इतकी जाड होते की तिथे एक प्रकारचा फायब्रॉटिक पिंजरा तयार होतो. हा पिंजरा खांद्याला एकाच जागी जखडून ठेवतो. लवचिकता जवळजवळ संपुष्टात येते आणि हात हलवणं अशक्य होऊन बसतं. पण दुर्दैवाने नुकसान फक्त इथेच थांबत नाही. या सूक्ष्म नुकसानीसोबतच आणखी काही विनाशकारी प्रक्रिया आतल्या आत सुरू असतात ज्यातून मज्जातंतूंचंही नुकसान होते. मधुमेह शरीराच्या आत एक अदृश्य आणि सतत चालणारी इन्फ्लमेशन म्हणजे दाहाची प्रक्रिया सुरू ठेवतो. या सततच्या दाहाचा थेट परिणाम फायब्रोसिसमध्ये होतो. म्हणजे काय तर उती जाड होतात आणि आकुंचन पावतात. यामुळेच रुग्णाला तो खांदा अगदी गोठल्यासारखा वाटतो आणि असह्य वेदना होतात. या गुंतागुंतीचे दोन मोठे फटके बसतात. एक म्हणजे रक्तवाहिन्यांचे नुकसान. रक्तपुरवठा कमी झाल्याने सांध्याला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि त्यामुळे उतींची दुरुस्ती अतिशय संथ होते. दुसरं म्हणजे डायबेटिक न्यूरोपॅथी. मज्जातंतूंचे नुकसान झाल्यामुळे वेदनांची जाणीव आणि स्नायूंचा समन्वय पार बिघडून जातो. या दुहेरी आक्रमणामुळे सांध्याला पूर्वस्थितीत येणे कठीण जाते. आता आपण हे समजून घेऊया की हा आजार नेमका कोणत्या टप्प्यांमधून पुढे सरकतो. रुग्णांना ज्या वेदनादायक प्रवासातून जावे लागते त्याचे मुख्य 3 टप्पे आहेत. वैद्यकीयदृष्ट्या याची प्रगती ठराविक पद्धतीने होते. पहिला टप्पा असतो तो अत्यंत तीव्र वेदनांचा. त्यानंतर येतो दुसरा टप्पा ज्यात वेदना थोड्या कमी झाल्या तरी सांध्यातील कडकपणा प्रचंड वाढतो, ज्याला आपण फ्रीजिंग म्हणतो. आणि शेवटी येतो तिसरा टप्पा रिकव्हरीचा. या टप्प्यात अतिशय संथ गतीने खांदा मोकळा होऊ लागतो. पण इथेच एक सर्वात मोठी आणि गंभीर अडचण आहे. मधुमेही रुग्णांमध्ये हे टप्पे अक्षरशः रखडतात. सामान्य माणसाच्या तुलनेत ज्यांना मधुमेह आहे अशा रुग्णांना हा त्रास 2 ते चक्क 3 वर्षे इतका दीर्घकाळ सहन करावा लागू शकतो. विचार करा, सलग 3 वर्षे एकाच सांध्याचं दुखणे. असं का होतं? कारण वाढलेल्या साखरेमुळे उतींची दुरुस्ती करण्याची शरीराची नैसर्गिक क्षमता खूप कमी झालेली असते. त्यामुळे खांदा पुन्हा पूर्वीसारखा मोकळा आणि लवचिक होण्यासाठी शरीराला खूप मोठा संघर्ष करावा लागतो. म्हणूनच यात शक्य तितक्या लवकर वैद्यकीय उपचार सुरू करणे अतिशय आवश्यक असते. आता आपण या विश्लेषणाच्या सर्वात महत्त्वाच्या निष्कर्षाकडे येत आहोत.
हा केवळ एक आजार नाही, तर एका मोठ्या संकटाचा सुरुवातीचा इशारा आहे. वैद्यकीय क्षेत्रात एक गोष्ट नेहमी सांगितली जाते, ती म्हणजे मूळ कारणावर उपचार केल्याशिवाय दीर्घकालीन आराम मिळणे पूर्णपणे अशक्य आहे. जर आपण फक्त बाहेरून मलम लावत बसलो किंवा तात्पुरत्या वेदनाशामक गोळ्या घेत राहिलो आणि शरीराच्या आत भडकलेली मेटाबॉलिक आग विझवलीच नाही, तर हा आजार कधीच पूर्णपणे बरा होणार नाही. म्हणूनच तज्ज्ञ डॉक्टर्स नेहमी सावध करतात की फ्रोझन शोल्डर हा बऱ्याचदा निदान न झालेल्या मधुमेहाचा अगदी पहिला संकेत असू शकतो. जर खांद्यामध्ये अचानक कडकपणा जाणवायला लागला, तर इतर ऑर्थोपेडिक उपचारांसोबतच सर्वात आधी रक्तातील साखरेची तपासणी आवर्जून केलीच पाहिजे. शेवटी ह्या दुष्टचक्रातून बाहेर पडण्याचा खरा मार्ग कोणता, यातून पूर्णपणे सावरण्यासाठी एका सर्वांगीण दृष्टिकोनाची गरज असते. हा आजार नुसत्या एका गोळीने बरा होणारा नाही. सांध्याला त्या फायब्रॉटिक पिंजऱ्यातून कायमचे मुक्त करण्यासाठी संपूर्ण चयापचय प्रक्रियेत म्हणजेच मेटाबॉलिझममध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. यासाठी रक्तातील साखरेवर अतिशय कठोर नियंत्रण ठेवणे, योग्य आणि संतुलित आहार घेणे, डॉक्टरांच्या सल्ल्याने सुरक्षित हालचाल करत राहणे आणि नियमित व्यायाम करणे हे सर्व एकाच वेळी करावे लागते. हे सगळं पाहिल्यानंतर एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. खांद्यातील जडपणा आणि दुखणे याला फक्त स्नायूंचा त्रास समजून दुर्लक्ष करायचे, की हा शरीराने दिलेला मधुमेहाचा पहिला आणि अत्यंत गंभीर इशारा म्हणून ओळखायचे? हा निर्णय आपल्या हातात आहे. केवळ एका खांद्याकडे लक्ष देण्यापेक्षा संपूर्ण शरीराच्या आरोग्याची तपासणी करण्याची हीच योग्य वेळ आहे. नक्की विचार करा.